मग दारूचा मुद्दा आला की दानोळकर मॅडम दारू विकतात। त्यांनी त्यावर उत्तर दिले की भाजप नेत्यांचे सुद्धा दारूचे कारखाने आहे, तर माझ्या दारूमुळे जर चंद्रपूरचे कुटुंब उद्ध्वस्त होत असेल तर मग अख्ख्या महाराष्ट्रातले त्यांच्याही कारखान्यामुळे उद्ध्वस्त होत आहे। ही जी सगळी त्यांची मांडणी होती हे ते तिकीट घेण्यासाठी म्हणजे दिल्लीत जाण्यासाठी हे ते तितकेच तयार नव्हते का? त्यांना ग्राउंड रियालिटी माहित होती की असं असं काहीतरी कॅल्क्युलेशन्स होऊ शकतं जे त्यांना धोकादायक ठरू शकतं? बघा, ट्रॅपमध्ये आहेत का ते? मी चंद्रपूरचा मतदार म्हणून सुधीर मुनगंटीवारांना आम्हाला मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे। ते महाराष्ट्रातले दिग्गज नेते आहे, असं प्रत्येक चंद्रपूरकरांना वाटते की हे स्टेटमध्ये असते तर कदाचित मुख्यमंत्री झाले असते। बरोबर आहे, परंतु त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना वाटलं असेल की आपले स्पर्धक आहे। पंकजाताईची कोणी कापले, खडसे कशामुळे बाहेर गेले, अनेक कारणं असतात, कोणाचं नाव घ्यायचं। पण ते कळलं पण असेल प्रेक्षकांना आपल्या की नेमकं तुम्हाला पंकजा मुंडेने अनेकदा जाहीररित्या वक्तव्य केलं आहे ना, खडसेने सुद्धा बोललाय। खडसे आता जरी वापस गेले असेल तर त्यांनी सांगितलंय, सुधीर भाऊ सुद्धा मला तिकीट नको म्हणतच होते की नाही। बरोबर, मी झुकताना कुणाच्या बाजूने म्हणणार नाही की लढत अत्यंत काठायची आहे। बघा, हा 4% डिफरन्स आहे। 45% वर्सेस 41%, उरले किती? 41 वर्सेस 59। 59% जो डिव्हिजन करणारा उमेदवार असेल, बघा भाजपला 4% वाढवायचे आहे, काँग्रेसला वाढलेले 4% टिकवायचे आहे। हीच लढाई आहे। ओके, अत्यंत काठाची लढत आहे, एकतर्फी कुणाला सहज साध्य नाही। बघा, मोदी ब्रँड 2019 मध्ये चालला नाही, 300च्या वर सीटा त्यांनी देशात काढल्या आणि चंद्रपूर एक अप्पा ठरली। म्हणजे एकमेव असे आहे की तिथं काँग्रेस जिंकले। कसं आहे की कुठलाही नेतृत्व असो 10 वर्षांनंतर त्यांच्या विषयी एक नैसर्गिक नकारात्मकता मतदारांमध्ये येते। ती मोदींच्या बाबतीत मला दिसून राहिली। पर्टिक्युलर ग्रामीण भागात जर तुम्ही गेले तर शेतकऱ्यांच्या बोलण्यातून जाणवतं की त्यांच्या कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, 6,000 रुपये देतात, परंतु इकडे खतांवर तुम्ही 18% GST बसवली आहे, त्यांच्या कापसाला भाव नाही, ते कॅल्क्युलेशनच कुठं बसत नाही ना। बरोबर आहे, 6,000 रुपये शेतकऱ्यांचं काय होणार आहे? ती मला कुठेतरी शेतकऱ्यांच्या बोलण्यातून रोष म्हणण्यापेक्षा एक नकारात्मक भावना आहे त्यांच्यामध्ये। एक तर बघा, संसदीय राजकारणाचा त्यांना प्रचंड मोठा अभ्यास आहे, अनुभव आहे। एक महाराष्ट्रातलं दिग्गज नेतृत्व म्हणून, अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितल्या जाते। त्यांच्याकडे पक्षाची संघटनेची ताकद आहे, स्वतः त्यांनी 6 निवडणुका जिंकल्या आहे। त्याच्यामुळे त्यांना कोणी हलक्यात घेऊन जर म्हणत असेल की आम्ही निवडून येतो तर सर्वात मूर्खपणाचं काम आहे। जत्रा लोकशाहीची चर्चा चंद्रपूरची। सध्या आम्ही चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि अर्थात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची नेमकी काय गणित आहे, तिथलं जातीय कॅल्क्युलेशन काय आहे। इथं सुधीर मुनगंटीवार एका बाजूला उभे आहेत तर दुसऱ्या बाजूला प्रतिभा धानोरकर उभे आहेत। कुणाचं पारडं जड आहे हे सगळं सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत सकाळ ब्युरो चीफ असणारे प्रमोद काकडे सर। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। आता सुधीर मुनगंटीवार एका बाजूला उभे आहेत, दुसऱ्या बाजूला प्रतिभा धानोरकर उभे आहेत। काय वाटतंय सध्याच्या घडीला कुणाचं पारडं जड दिसतंय तुम्हाला? पारडं जड कुणाचं हे आता आपण सांगू शकणार नाही, ते 4 जून नंतर लोकांना माहीतच होईल की नेमके मतदार कुणाच्या बाजूने गेले। परंतु एवढं नक्की निश्चित आहे की लढत कुणासाठीच सोपी नाही, एकतर्फी लढत नाही चंद्रपूरची। आता आपण जर बघितलं तर इथं जातीय कॅल्क्युलेशन प्रामुख्यानं वर्क करतं असं दिसतं। इथं कुणबी समाजाचं प्राबल्य आहे असं आपल्याला दिसतं। एकंदरीत हे जे जातीय कॅल्क्युलेशन आहे हे मुनगंटीवारांसाठी प्लस ठरेल मायनस ठरेल, प्रतिभा धानोरकरांसाठी प्लस ठरेल मायनस ठरेल, काय नेमकी जातीय गणित आहे? बघा, जातीय गणिताचा तुम्ही विचार करताना जात हे निवडून येण्यासाठी मदत करू शकते, पण जातीमुळेच माणूस निवडून येतो हे सपशेल खोटं आहे। कारण इथे वेगवेगळ्या जात समूहाचे लोक आहे। मुळात ही जी चंद्रपूरची जे इलेक्शन आहे ते मोदी समर्थक विरोधात मोदी विरोधक अशी लढत झाली आहे। त्याचं कारण असं आहे की ह्या आत्तापर्यंत जेव्हा भाजप ह्या चंद्रपूर मतदारसंघात निवडून आली व विजय मिळवला तेव्हा वोटिंग डिव्हिजन होतं, म्हणजे 1,75,000 2 लाखापर्यंत वोटिंग डिव्हिजन झालं, त्याचा फायदा भाजपला मिळाला। परंतु आता जे चित्र आहे वंचितचा प्रभाव काही फारसा मला दिसत नाही। त्याचं कारण असं आहे की संविधान धोक्यात आहे हा काही काँग्रेसने प्रोपोगंडा केला किंवा प्रचार केला आणि त्याला पूरक घटना महाराष्ट्रात घडल्या, म्हणजे पक्ष फोडणे, कुणाचा पक्ष देणे, चिन्ह कुणाला देऊन टाकणे, ह्या ज्या घटना घडल्यात लोकांना असं वाटायला लागलं की खऱ्या अर्थानं संविधान धोक्यात आलेलं आहे। आणि ज्या पद्धतीने काँग्रेसने प्रोपोगंडा केला, प्रचार केला की संविधान धोक्यात आहे,
याचा परिणाम कुठेतरी दलित मतदारांवर दिसून राहिला. हम्म. त्याच्यामुळे वंचितचं जे काही ओके. फॅक्टर आहे तो फारच. मागच्या वेळेस वंचितने 1,11,000 वोटिंग घेतली होती या चंद्रपुरात. त्यानंतरही इथे काँग्रेसचा उमेदवार विजय झाला. यावेळेस जर वंचित जर तिथपर्यंत पोहोचत नसेल तर हे जे वोटर आहे हे कुठे डायव्हर्ट होणार आहे? हे सेक्युलर वोटर आहे, शाहू फुले आंबेडकर म्हणणारे वोटर आहे. तर हे प्रामुख्याने हे काँग्रेसकडे वोटिंग डिवाइड होऊ शकते, डायव्हर्ट होऊ शकते असं मला वाटतं. एकंदरीतच असे काही मतदारसंघ आहेत, 8 लोकसभा मतदारसंघ आहेत जिथं वंचितच्या मतविभागणीमुळं भाजपला फायदा झाला होता. मात्र इथं तसं दिसत नाही. बाळू धानोरकर पाठीमागच्या काळामध्ये निवडून आले होते. बरोबर. ती जी मतं आहेत ती वंचितची मतं ही काँग्रेसच्या दिशेने वळताना त्याचं कारण असं आहे की तुम्ही मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर जर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची रचना बदला गेली, वोटिंग पॅटर्न बघाल तर 2009 भाजपच्या विजयी उमेदवाराला 33% वोटिंग मिळाले होते. काँग्रेसच्या उमेदवाराला 29% वोटिंग मिळाले होते आणि अपक्ष जे होते वामनराव चटप त्यांनी 18% वोटिंग घेतले होते. 2014 मोदी लाटेत प्रचंड मोठ्या प्रमाणात स्विंग भाजपकडे बघायला मिळाला. ते 46% वोटिंग गेले. त्याही काळात काँग्रेसचा उमेदवार 24%वर होता आणि अपक्ष जे पुन्हा रिंगणात उतरले वामनराव चटप त्यांना 18% वोटिंग होते. सर, आता चंद्रपूरची जी लोकसभा निवडणूक आहे, तुम्ही आता बरेच मुद्दे सांगितले, त्यात तुम्हाला काय दिसतंय की इथं नॅशनल इश्यूज आहेत? तुम्ही आता म्हणला की मोदी ब्रँड विरुद्ध मोदी विरोध, म्हणजे मोदी आणि वर्सेस मोदी विरोध. लोकांच्या मनात मोदी विरोध आणि मोदी समर्थन असं जरी दिसेल तर प्रचारात ते मुद्दे गायब आहे नॅशनलचे. ओके. इथे आता बघा प्रचारात तुम्ही अश्रूचा मुद्दा आला सुरुवातीपासून, नंतर दारूचा मुद्दा आला, अनेक लोकल मुद्द्यांवर. मागच्या वेळेस 2019चं जे इलेक्शन झालं, बाळू धानोरकर जे राज्यातील एकमेव खासदार होते, ते इलेक्शन सुद्धा दारू आणि दूध यालावर ह्याच मुद्द्यावर लढलं गेलं. त्यामुळे काय झालं, याचा भाजपला फटका यासाठी बसला की मोदी नावाचा जो चेहरा आहे, त्यांचा जो स्टार कॅम्पेनर आहे, की त्यांच्या याच्यावर चेहऱ्यावर इलेक्शन फिरवायची भाजपमध्ये क्षमता आहे, ते तो झाला नाही. मुद्दा तो काय झाला की दारू वर्ष, कारण 4-5 वर्ष इथे दारूबंदी होती 4 मतदारसंघात. त्याचा फटका सुद्धा भाजपला बसला, कारण ह्या 4ही मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य मिळालं. आणि यावेळेस सुद्धा मोदींची सभा झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवारच्या भाषणात जे काही वक्तव्य आलं त्याचा सुद्धा एक उमेदवार म्हणून जे काही लिफ्ट घ्यायची संधी होती त्या मोदीच्या सभेनं, ती संधी त्या वक्तव्याने घालवली असं मला वाटते. ते तुम्ही त्याच वक्तव्यापाशी मी येणार आहे आता, की ते वक्तव्य जे आहे ते प्रचंड व्हायरल पण झालं, त्याचा किती फटका त्यांना त्या निवडणुकीत बसू शकतो? बघा, त्या वक्तव्याचा नेमका फटका किती बसेल हे मी सांगू शकत नाही, परंतु त्या वक्तव्याचा हा फटका बसला की मोदींच्या सभेनंतर ज्या उमेदवाराला लिफ्ट भेटणार होती, की एक प्रोपोगंडा तयार झाला, तर एक हाईप वाढली असती मोदीच्या सभेमुळे, कारण त्या सभेला प्रचंड गर्दी होती. आणि त्या सभेची 6 वाजता सभा 7 वाजता संपल्यानंतर 8 वाजेपर्यंत प्रचंड चर्चा झाली. त्या सभेची लोकांमध्ये होती की इतके लोक, 80,000 लोक आहे, 90 आहे, काही लोक 1.5 लाखाचा आकडा सांगत होते, काही 60 सांगायचे होते. परंतु हा जसा व्हिडिओ आला ती सभा मागे पडली आणि याचीच चर्चा झाली राज्यभरात. ओके. आता असं आहे की आपण सातत्याने बोलतोय की मोदी ब्रँड, इथं मोदी ब्रँडला तसा ॲक्सेप्टन्स मिळतोय का? प्रचारामध्ये काय काय मुद्दे आहेत तर ॲक्सेप्टन्स मिळतोय का, किंवा मग त्याला एक सेटबॅक मिळतोय त्यांना? बघा, मोदी ब्रँड 2019 चालला नाही. 300च्या वर सीटा त्यांनी देशात काढल्या आणि चंद्रपूर एक अप्पा ठरली. म्हणजे एकमेव असे आहे की तिथं काँग्रेस जिंकले. कसं आहे की कुठलाही नेतृत्व असो, 10 वर्षानंतर त्यांच्या विषयी एक नैसर्गिक नकारात्मकता मतदारांमध्ये येते. ती मोदींच्या बाबतीत मला दिसून राहिली. पर्टिक्युलर ग्रामीण भागात जर तुम्ही गेले तर शेतकऱ्यांच्या बोलण्यातून जाणवतं की त्यांच्या कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. 6,000 रुपये देतात, परंतु इकडे खतांवर तुम्ही 18% GST बसवली आहे, त्यांच्या कापसाला भाव नाही. ते कॅल्क्युलेशनच कुठं बसत नाही ना. बरोबर आहे. 6,000 रुपये शेतकऱ्यांचं काय होणार आहे? ती मला कुठेतरी शेतकऱ्यांच्या बोलण्यातून रोष म्हणण्यापेक्षा एक नकारात्मक भावना आहे त्यांच्यामध्ये. आता तरी सुद्धा मुनगंटीवारांचे असे काही प्लस पॉईंट्स आहेत असं आपण म्हणू शकतो की जिथून त्यांना असं वाटतंय की आपण ही निवडणूक जिंकू शकतो. बरोबर आहे. एक तर बघा, संसदीय राजकारणाचा त्यांना प्रचंड मोठा अभ्यास आहे, अनुभव आहे. एक महाराष्ट्रातलं दिग्गज नेतृत्व म्हणून, अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितल्या जाते. त्यांच्याकडे पक्षाची संघटनेची ताकद आहे. स्वतः त्यांनी 6 निवडणुका जिंकल्या आहे. त्याच्यामुळे त्यांना कोणी हलक्यात घेऊन जर म्हणत असेल की आम्ही निवडून येतो तर सर्वात मूर्खपणाचं काम आहे. कारण त्यांनी अनेक निवडणुका फिरवलेल्या आहे, हातच्या निवडणुका स्वतःकडे खेचून आणल्या आहे आणि त्यांनी हजारो कोटीचे इथे विकास कामे केल्या. त्या विकास कामाचा लोकांना किती फायदा झाला हा जरी चर्चेचा विषय असेल, पण त्यांनी विकास कामे केले हे कोणाला नाकारता येत नाही. आता प्रतिभा धानोरकरांच्याकडे येऊ आपण, की आता बाळू धानोरकर यांच्यानंतर त्यांना म्हणजे तिकीट मिळाले. आता प्रतिभा धानोरकरांना म्हणजे शिवानी वडेट्टीवार अशा वगैरे बऱ्याच चर्चा इथं झाल्या. मात्र तिकीट प्रतिभा धानोरकरांना मिळालं. सिंपती कार्ड ॲक्टिव्ह झाले का, किंवा तसं काय सिंपती मिळू शकेल का? बघा, सिंपत्ती
मी तुम्हाला खरं खरं सांगतो की तिकीट मिळण्याच्या आधीपर्यंत फारशी काही सिंपत्ती नव्हती, पण तिकीटमध्ये जो घोड झाला आणि 15 दिवस जे प्रचंड प्रपोगंडा झाला, तिकीट मिळते की नाही मिळते की नाही, आणलं गेलं. तर एका विशिष्ट गटाला, समुदायाला असं वाटायला लागलं की आम्ही राजकारणातून बाद होतो की काय. म्हणून याच्यानी त्या समूहाची एक काय म्हणतात त्याला गोलबंदी झाली आणि तो तिच्या मागे स्ट्रॉंगली उभा झाला. तिला सहानुभूतीचा नक्कीच फायदा आहे. आता इथं वडेट्टीवारांची पण भूमिका महत्त्वाची ठरते. वडेट्टीवार म्हणजे शिवानी वडेट्टीवार असतील किंवा विजय वडेट्टीवार स्वतः असतील, त्यांना तिकीट मिळणार अशी देखील चर्चा होती. या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका नेमकी काय असणार? बघा, वडेट्टीवारांचा मतदारसंघ हा गडचिरोली मतदारसंघात येतो, ब्रह्मपुरी. वडेट्टीवार जर सोबत असते तर प्लॅनिंगमध्ये त्यांचं काम आलं असतं, परंतु थेट प्रभाव टाकावं त्यांनी मतांवर असं काही फारसं मला वाटत नाही पत्रकार म्हणून किंवा इथला मतदार म्हणूनही वाटत नाही. हाच जर त्यांचा जर मतदारसंघ जर इथे असता चंद्रपुराने, त्यांची नाराजी असती तर कदाचित मोठ्या प्रमाणात सेटबॅक बसला असता, परंतु त्यांची नाराजी दूर झालेली आहे. 2 सभांमध्ये ते सोबत होते. ओके, आता प्रतिभा धानोरकरांच्या बद्दल आपण बोलूया. त्यांचे काय प्लस पॉईंट्स असे आहेत असं तुम्हाला वाटतं की त्या निवडणुकीत जिंकू शकतात? जिंकू शकतात. प्लस पॉईंट म्हणजे एक तर त्या ओबीसी समाजाचे आहे. दलित समाजामध्ये संभ्रम आहे की संविधान आणि 2019चं जर तुम्ही स्टॅटिस्टिक बघितलं तर काँग्रेसच्या उमेदवाराला 45% वोटिंग मिळाले, भाजपच्या उमेदवाराला 41% वोटिंग मिळाले, वंचितच्या उमेदवारांनी 9% वोटिंग घेतले. परंतु वंचितचा उमेदवार आता त्या स्थितीत नाही की 9% पोचावा. हे जे वोटिंग आहे, सेक्युलर वोटिंग, शाहू फुले आंबेडकरांना मानणारा, तो जाणार कुठे आहे? त्याच्यामुळे हा सर्वात मोठा प्लस पॉईंट धानोरकरांना आहे. आणि धानोरकरांना दुसरा असं की एक महिला उमेदवार, म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा महिला उमेदवाराला इथे तिकीट मिळाली आणि त्या राजकारणात सक्रियच होता. त्यांचा संपर्कसुद्धा या पूर्ण मतदारसंघात होता. आणि कसं आहे, त्यांच्याविषयी 5 वर्षाचा राजकारणाचा अनुभव असल्यामुळे एक नैसर्गिकरित्या जी नकारात्मकता आहे ते बाकी मतदारसंघात त्यांच्याविषयी कुठे दिसत नाही. ओके, आता हंसराज अहिर आहेत, त्यांना देखील तिकीट चर्चा होती, मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही. तो काही इम्पॅक्ट आहे का नाहीच आहे? असेल, नक्की असेल. कारण हंसराज यांनी अनेकदा जाहीररित्या पक्षांच्या नेत्यावर खापर फोडला की माझ्या पराभवाला जबाबदार कोण आहे. त्यांनी जाहीरपणे कधी कुणाचं नाव घेतलं नाही, परंतु या जिल्ह्यातल्या मतदारांना माहीत होतं की नेमकं यांना कुणाकडे वोट दाखवायचं आहे. त्यांची भूमिका नेमकी काय असेल असं वाटतं? बघा, पक्षासोबत प्रत्येक लोक असते आणि ते सुद्धा आहे. मागच्या वेळेस त्यांच्या विरोधात ज्यांनी कोणी काम केलं ते सुद्धा होते. काम करण्याची एक पद्धत असते. पण यावेळेस ते काम करतील का? तुम्ही मला जर धावायला सांगितलं नाही तर याचा अर्थ थांबणं होते ना. धावायला तू धाव असं जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत माणूस थांबून राहील. हो, राजकारणाचा हो नाही असतो. ते नजरेची भाषा असते, इशाराची भाषा असते, कुठला नेता काही सांगत नाही. बरोबर आहे. परंतु त्यांची काय भूमिका आहे आपल्याला माहिती, पक्षासोबत आहे ते. ओके, तर एकंदरीत त्यांची भूमिका ही फार महत्त्वाची ठरू शकते. 100% ठरलं. कारण कसं आहे की सुधीर मुनगंटीवार जिल्ह्याचे पालकमंत्री असताना एक त्यांचा चांगुलपणा होता की त्यांनी दुसऱ्या मतदारसंघात कधी ढवळाढवळ केली नाही. लोकांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी वर्चस्व गाजवण्याचा, ढवळाढवळ करण्याचा, तिथल्या राजकारणात अंतर्गत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला नाही. ते नेहमी चंद्रपूर आणि बल्लारपूरपर्यंतच मर्यादित राहिले. आणि अहिर खासदार असल्यामुळे त्यांचा 6ही विधानसभेत जनसंपर्क आहे. शेवटचे काही प्रश्न सर. आता असं आहे की सुधीर मुनगंटीवार यांना जे तिकीट दिलं गेलं त्यावेळेस त्यांनी बोलूनही दाखवलं बऱ्याचदा की त्यांना कसं तिकिटासाठी ते उत्सुक नव्हते वगैरे वगैरे. ही जी सगळी त्यांची मांडणी होती, हे ते तिकीट घेण्यासाठी म्हणजे दिल्लीत जाण्यासाठी हे ते तितकेच तयार नव्हते का? त्यांना ग्राउंड रियालिटी माहीत होती की असं काहीतरी कॅल्क्युलेशन्स होऊ शकतं जे त्यांना धोकादायक ठरू शकतं? बघा, ट्रॅपमध्ये आहेत का ते? मी चंद्रपूरचा मतदार म्हणून सुधीर मुनगंटीवारांना आम्हाला मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे. ते महाराष्ट्रातले दिग्गज नेते आहे. असं प्रत्येक चंद्रपूरकरांना वाटते की हे स्टेटमध्ये असते तर कदाचित मुख्यमंत्री झाले असते. बरोबर. परंतु त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना वाटलं असेल की आपले स्पर्धक आहे. पंख कापते कोण? बघा, पंकजाताईचे कोणी कापले, खडसे कशामुळे बाहेर गेले, अनेक कारणं असतात, कोणाचं नाव घ्यायचं. पण ते कळलं पण असेल प्रेक्षकांना आपल्या की नेमकं तुम्हाला पंकजा मुंडेने अनेकदा जाहीररित्या वक्तव्य केलं आहे ना. खडसेने सुद्धा बोललाय. खडसे आता जरी वापस गेले असेल तर त्यांनी सांगितलंय. सुधीर भाऊ सुद्धा मला तिकीट नको म्हणतच होते की नाही. बरोबर. आता एकंदरीत असं आहे की प्रचाराचे जे मुद्दे आहेत, मी मगाशी बऱ्याच उल्लेख केला. प्रचाराचा जो स्टार्टिंग पॉईंट होता तो कुठून झाला मुनगंटीवारांचा, आणि तो ड्रॅग काय झाला शेवटाला एकदम प्रचाराच्या शेवटाला काय काय प्रचारात इंडिकेट झालं? प्रचार सुरुवात झाला, धानोरकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू निघाले त्या अश्रूवर सुधीर भाऊंनी दुसऱ्या दिवशी कॉमेंट्स केले. त्यांनी नंतर त्याच्यावर
रिॲक्शन दिली. हा 7-8 दिवस चालला. त्याच्यानंतर सुधीर भाऊचं ते वक्तव्य आलं, तो चालला. पण शेवटी मग विकासाचे मुद्दे आले, मग महागाईचा मुद्दा आला यांच्या भाषणात. परंतु सुरुवातीचे 10 दिवसपर्यंत तर ही लोकल मुद्देच प्रचारात होते. मग दारूचा मुद्दा आला की दानोळकर मॅडम दारू विकतात. त्यांनी त्यावर उत्तर दिलं की भाजप नेत्यांचे सुद्धा दारूचे कारखाने आहे, तर माझ्या दारूमुळे जर चंद्रपूरचे कुटुंब उद्ध्वस्त होत असेल तर मग अख्ख्या महाराष्ट्रातले त्यांच्याही खाण्यामुळे उद्ध्वस्त होत आहे. ते बंद करून टाका, दारू बंदी करून टाका. आता एकदम शेवटचा प्रश्न असा आहे की आत्ताच्या घडीला काय तुम्हाला दिसतंय इथलं ॲनालिसिस की कुठल्या बाजूनं ही जी निवडणूक आहे ती झुकताना दिसते? मी झुकताना कोणाच्या बाजून म्हणणार नाही की लढत अत्यंत काठायची आहे. बघा, हा 4% डिफरन्स आहे. 45% वर्सेस 41%. उरले किती? 41 वर्सेस 59. 59% जो डिव्हिजन करणारा उमेदवार असेल. बघा, भाजपला 4% वाढवायचे आहे, काँग्रेसला वाढलेले 4% टिकवायचे आहे. हीच लढाई आहे. ओके, अत्यंत काठ्याची लढत आहे. एकतर्फी कोणाला सहज साध्य नाही. तर सरांनी आता आपल्याला अतिशय विस्तृतपणे इथल्या चंद्रपूरची घडामोड कशी आहे, राजकीय घडामोड कशी आहे हे सांगितलं. आणि अर्थातच 4 ते 5% जे वोट डिव्हिजन होईल शेवटाला, त्याच्यावरती आधारित चंद्रपूरचा पुढचा खासदार कोण असेल हे ठरणार आहे. लढत काटेकी असणार आहे. आता 19 एप्रिलला हे मतदान होत आहे आणि 4 जूनला निकाल लागणार आहे. त्यावेळेस कळेल आपल्याला की चंद्रपूरचं पुढचा खासदार पदाची जी माळ आहे ती कुणाच्या गळ्यात पडते. मात्र तुम्हाला काय वाटतंय, चंद्रपूरचा पुढचा खासदार कोण होऊ शकतो हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.